हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आज मी तुमच्यासोबत बऱ्याच काही गोष्टी शेअर करणार आहे घरामध्ये डेकोरेशनच्या. आणि मी त्या ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत. सो मला असं वाटलं की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू. आणि ह्याच्यासोबत ना मी बऱ्याच काही गोष्टी मागवल्या होत्या, पण त्या काही अजून मला रिसीव्ह झालेल्या नाही आहेत. जशा रिसीव्ह होतील तशा मी तुमच्यासोबत शेअर करेन. चला उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हा स्टूल, टेबल जे पण काय म्हणाल ते, हा मी ऑर्डर केलाय. आणि खरंच खूप छान भक्कम आहे. त्याचे हे जे स्टँड आहेत ना खाली, ते असे निघतात. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण फोल्ड पण करू शकतो आणि ठेवून देऊ शकतो जर नसेल पाहिजे तर. आणि खरंच खूप छान आहे याचं प्लायची क्वालिटी, किंवा हे जे खाली आहे याची क्वालिटी, जे खाली हे जे स्टँड वगैरे आहे तर त्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे, मस्त आहे. आणि भक्कम सुद्धा आहे, असा काय हलका फुलका असा नाही वाटला मला. खरंच खूप छान आहे याची क्वालिटी. आणि माझ्या मागे जसं तुम्हाला दिसतंय हे प्लांटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यावर ठेवू शकतो. तर माझ्या मागे हे जे प्लांट तुम्हाला दिसतंय मनी प्लांटसाठी, तर त्यासाठी मी हे ऑर्डर केलं होतं. त्यासाठीच असं नाही, आपण बऱ्याच गोष्टींसाठी हे यूज करू शकतो. हे स्टूल ॲज अ टीपॉट म्हणून सुद्धा हे छोटंसं क्यूट असं आपण यूज करू शकतो. असा थोडा कोझी लुक असेल तुमच्या रूमचा तर तसं पण यूज करू शकतो. किंवा आता माझ्या बेडरूममध्ये कॉर्नर आहे, सो कॉर्नर टेबल म्हणून सुद्धा यूज करू शकतो. बऱ्याच गोष्टी आपण ह्याच्यासोबत शेअर करू शकतो असं मला वाटतं. आणि बऱ्याच ठिकाणी यूज होईल हा मला. सो असा आहे. आणि खरंच स्वस्त आणि मस्त आहे. ह्याच्या प्राईस आणि लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये किंवा जसं मला जमेल तसं मी तुम्हाला लिंक देईल. आणि दुसरं म्हणजे माझ्या इथे बरेच शेल्फ आहेत. जसं टीव्ही युनिट आहे किंवा किचनमध्ये आहे, बेडरूममध्ये आहे. बरेच शेल्फ आहे. म्हणून मला त्याच्यासाठी अशा छोट्या-छोट्या काही गोष्टी मागवायच्या होत्या डेकॉरसाठी. आणि म्हणूनच मला असं वाटलं की मी हे बर्ड मागवले पाहिजे. ते की खूप क्यूट आहेत. आता ह्यांच्यामध्ये ना कलर सुद्धा आहेत. गोल्डन किंवा ग्रीन कलर होता, एक रेड कलर होता, असे कलर आहेत. पण मला हा स्पेशली खूप आवडला, कारण माझ्या ज्या वॉलचा कलर आहे ना तर तो खूप लाईट आहे, म्हणजे असा क्रीमिश कलर आहे. तर त्याच्यावरती गोल्डन, म्हणजे जे गोल्डन बर्ड्स होते ना असे सोनेरी वगैरे, तर ते पण खूप छान एलिगंट वाटत होते. पण माझ्या वॉलवरती जर मी असं ठेवलं शेल्फवर वगैरे, तर मला असं वाटलं नाही की ते उठून दिसतील, म्हणून मी हे रेड आणि ब्लॅक ऑर्डर केले होते. आणि खरंच खूप क्यूट आहेत. जर आपण ह्या टेबलवरती जरी ठेवून पाहिलं ना, ह्या टेबलवरती सुद्धा तुम्ही असे प्लेस करून ठेवू शकता. आणि खरंच खूप छान आहेत. खूप खूप छान वाटतात, असे क्यूट वाटतात एकदम. असे शेल्फवर वगैरे जरी आपण ठेवले ना असे वरती, आता मी तुम्हाला जेव्हा ठेवेल ना तेव्हा दाखवेनच, एखादा शॉट वगैरे असेलच त्याच्यावरती. सो तेव्हा तुम्ही बघा. असे आहेत आणि खरंच खूप मस्त आहेत, मला तर खूप आवडले. आणि खाली हे असं काहीतरी आहे. सो छान आहे, क्यूट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे भरपूर आर्टिफिशियल प्लांटर आहेत, पण तरी पण माझी काय हौस अजून गेलेली नाही आहे आर्टिफिशियल प्लांटची, म्हणून मी अजून एक ऑर्डर केलं आहे. आणि ते म्हणजे हे. मला हे असे प्लांटर असतात ना ते खूप आवडतात, म्हणजे असे हँगिंग प्लांट. मला खूप म्हणजे खूप हौस आहे ह्या हँगिंग प्लांटची. माझ्याकडे ऑलरेडी 2-3 आहेत, पण तरी पण मी हे ऑर्डर केलं आहे, कारण मला हे शेल्फवरती ठेवायचं होतं. आणि खरंच खूप सुंदर वाटतंय हे. बघा, ह्याची क्वालिटी पण खूप छान आली आहे. आता हे इथे ना, इथे असं असं आहे, इथे असं तर काय हे आहे. पण आता काही करू नाही शकत. त्याची जे रिटर्न पॉलिसी आहे तर त्याचे दिवस संपलेत, म्हणून आता हे रिटर्न पण नाही करू शकत आहे मी. पण ठीक आहे, चला, चालून घेऊ शकते मी, असं आहे. सो अशा काही गोष्टींनी सुद्धा आपण आपले शेल्फ, आपले टीव्ही युनिट किंवा आपला किचन असा डेकोर करू शकतो. आणि खूप ऑब्सेशन आहे मला ह्या गोष्टीचं, खरंच खूप. म्हणजे मला खूप आवडतात हे असे हँगिंग प्लांट. मला असं बड्डेमध्ये कोणी असे हँगिंग प्लांट दिले ना तर खूप छान होईल बरं का. ठीक आहे, चला.
दुसरं म्हणजे माझे टी टेबल आहे, म्हणजे टी पॉट आहे माझा, तर त्याच्यावरती मला रनर हवा होता. पण मी 1-2 रनर मागवले सुद्धा, पण ते त्याच्यापेक्षा काहीतरी मोठे आले किंवा मग ते व्यवस्थित नाही दिसले, असं काहीतरी झालं होतं. म्हणून मग मी हे एक ऑर्डर केलंय. हे प्लास्टिक रबर टाईप रनर आहे आणि खरंच खूप छान दिसतंय हे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे शेप सुद्धा होते फ्लावरचे किंवा काही. तुम्ही जर बघितले असाल तर तुम्हाला माहीत असेल की याच्यामध्ये वेगवेगळे शेप आहेत, डिझाईन आहेत. मला पर्सनली हा खूप आवडला होता, सो मी हा ऑर्डर केला होता. आणि ह्यांच्यामध्ये ना मला हा गोल्डन कलरच आवडला. दुसरे म्हणजे जास्त कलरच नाहीये ह्या रनर्समध्ये. कारण ना मला असं वाटतं की हेच छान वाटतील. याच्यामध्ये फक्त सिल्वर कलर आय थिंक अवेलेबल होता आणि हा गोल्डन. सो मला हा गोल्डन आवडला, तर मी हा गोल्डन घेतला होता. आणि मी जसं तुम्हाला लास्ट एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी वॉल डेकॉर माझं रिटर्न केलं होतं, कारण त्याच्यावर ना एक होल आला होता. तर मी खूप म्हणजे खूप सर्च केलं माझ्या त्या वॉलवरती नक्की काय लावू, हळदी-कुंकू वगैरे होतं घरी. सो मी विचार केला होता की लवकर येऊ दे, लवकर येऊ दे, पण ते काय लवकर आलंच नाही. शेवटी हळदी-कुंकवाच्या दिवशी मला ते रिसीव्ह झालं आणि मला ते काय लावता आलं नाही. पण ठीक आहे, चला नंतर कधी काही फंक्शन असेलच, सो होईलच तेव्हा. पण आता मी तुम्हाला दाखवते की मी ते त्या वॉलसाठी, माझ्या सोफा वॉलसाठी मी काय मागवले ते. तर ह्या आहेत त्या फ्रेम्स. आता ह्या फ्रेम्स आहेत ना, मी खास मेटलच्या घेतल्यात, म्हणजे मला तिथे मेटलच हवं होतं. कारण जरा मेटलचं असलं ना की जरा यूजसाठी खूप म्हणजे बरं पडतं. मला असं वाटतं की काचेच्या वगैरे अशा काही गोष्टी असण्यापेक्षा ना अशा मेटलच्या गोष्टी असल्या ना तर बऱ्या पडतात. म्हणजे काय फुटायचं तुटायचं असं काही टेन्शन नसतं. कसंही यूज करा, काही करा. फक्त हे पानं मला अशी थोडी नाजूक वाटतायत, म्हणजे बाकी काही नाही. ही जी पानं वगैरे आहेत ना ती थोडी नाजूक आहेत. बाकी खूप छान आहे ही फ्रेम, मला खूप आवडली आहे. आणि खरं सांगू का, तर मी ह्याचं हा जो कलर तुम्हाला ब्लॅक दिसतोय की ब्ल्यू दिसतोय व्हिडिओमध्ये मला, पण जेव्हा मी ऑर्डर केलं ना तर तेव्हा मला हा कलर असा ब्ल्यू दिसला होता. म्हणजे मला असं वाटलं की ब्ल्यू येईल, पण आता मला जेव्हा रिसीव्ह झाला ना तर त्याचे कलर असे ब्लॅक आलेत सगळ्या फ्रेम्सचे. आणि ब्लॅक पण काही वाईट नाहीये, ब्लॅक पण खूप छान दिसतोय, एलिगंट वाटतं एकदम. आणि गोल्डन आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन तर छानच वाटतं. पण ते ब्ल्यू पण खूप छान दिसत होतं. जर ते पण आलं असतं ना ते पण छान वाटलं असतं. पण मला हे पण आवडलंय, सो मी काही हे रिटर्न नाही करणार आहे. आता ह्याची डिझाईन बघा तुम्ही किती छान वाटते. हे जे पानं वगैरे आहेत ना हे पण खूप छान वाटतात. आणि ही जी फ्रेम आहे ती पण खूप भक्कम आहे. आता हे मध्ये तुम्हाला हललेलं दिसतंय, कारण इथे मागे त्याला काही सपोर्ट नाहीये म्हणून, बाकी काही नाही. असं आपण जर आता मी माझ्या वॉलला लावलं ना खूप सुंदर लुक देणार आहे. तुम्हाला दाखवेनच मी सगळं जेव्हा लावेल तेव्हा. आणि तिसरं म्हणजे हे खूप छान डिझाईन आहे, मला खूप आवडली. म्हणजे असं थोडं ॲस्थेटिक लुक वाटतो आणि असं डिसेंट, असं जास्त भरलेलं वगैरे असं नको पाहिजे होतं मला. मला असं वाटलं की असं खूप सिम्पल सोबर असं काहीतरी असलं पाहिजे त्या वॉलवरती. आणि मला खरंच ते तसं मिळालंय. आणि ह्याची साईजसुद्धा ना जशी मला असं वाटलेलं की थोडी कमी येईल, पण बऱ्यापैकी साईज आहे. साईजचा पण काही इश्यू नाहीये, साईज पण खूप छान आली आहे. जेव्हा आपण 3 फ्रेम एकसाथ लावू ना असं थोड्या-थोड्या गॅपवरतीच लावतो, सो तेवढा माझा एरिया कव्हर होईल असं मला वाटतंय. आता लावल्याच्या नंतरच कळेल मला की कसा लूक देतोय, कसा नाही. पण मला असं एकंदरीत तरी असं वाटतंय की खूप छान वाटेल ह्या सगळ्या फ्रेम्स, म्हणजे तिन्ही सोबत लावू ना, तेव्हा त्या छान दिसतील. तर मी तुम्हाला इथे पकडून दाखवते तिन्ही कशा दिसतील ते. आता मी लावताना असे थोडे गॅप करून लावणार आहे, सो त्या थोड्या लांब येतील.
छान वाटतंय, डिसेंट वाटतंय काहीतरी, असं जास्त भरलेलं वगैरे असं काही वाटत नाहीये, छान वाटतंय. सो आज अशा काही गोष्टी होत्या ज्या मी आज तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि अजून बऱ्याच 2-3 गोष्टी आहेत. सो त्या पण तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. पण ह्यांचं परत रिटर्नचं म्हणजे ह्याचं तर गेलंच आहे रिटर्नचं. पण या बाकीचं पण आहे. सो ते पण मला जर रिटर्न द्यायचं असतं तर मग मला जमलं नसतं ते, कारण त्याची डेट निघून गेली असती. म्हणून म्हटलं चला ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूया आणि त्या पण जशा मला रिसीव्ह होतील तशा मी तुमच्यासोबत शेअर करेन. अशाच काही छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, ज्या पण मी माझ्या घरामध्ये डेकोरेशनसाठी वगैरे असं मला वाटतं की माझ्या घरामध्ये ही गोष्ट असली पाहिजे, तर त्या मी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि मला खरंच असं वाटतं ना की खूप अशा महागड्या काही गोष्टी घेण्याची गरज नाही. आपण अशा छोट्या मोठ्या स्वस्त आणि मस्त अशा गोष्टी सुद्धा घेऊन आपलं घर डेकोर करू शकतो असं मला वाटतं. सो मी नेहमीच तुमच्यासोबत अशा स्वस्त आणि मस्त अशा गोष्टी शेअर करत असते आणि करायचा प्रयत्न करते. आजचे जेवढे हे प्रोडक्ट मी तुमच्यासोबत जे शेअर केले त्याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुमच्यासोबत त्या सगळ्या लिंक शेअर करेन. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे सगळे प्रोडक्ट सुद्धा कसे वाटले हे सुद्धा मला कमेंटमधून नक्की. तर चला, भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःचं घर डेकोर करत राहा. बाय.